खेळाडू आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड तसंच क्रीडाविषयक ज्ञान वाढावे यासाठी क्रीडा भारतीतर्फे 6व्या ऑनलाईन क्रीडा ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आलं आहे. क्रीडा भारती संस्था 1992 पासून क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्यरत आहे. स्वस्थ भारत, समर्थ भारत या ब्रीदवाक्याला अनुसरून खेळाच्या माध्यमातून चरित्र निर्माण आणि राष्ट्र निर्माण करणे हा क्रीडा भारतीचा मुख्य उद्देश आहे. क्रीडा भारती नाशिकतर्फे होणारी ऑनलाईन क्रीडाज्ञान परीक्षा रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी होत आहे. सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान ही परीक्षा होणार असून 20 मिनिटांमध्ये 50 प्रश्नांची उत्तरे द्यावे लागणार आहेत. विद्यार्थी आणि खेळाडूंना संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईलवरून घर बसल्याही ऑनलाईन परीक्षा देता येईल. वय वर्ष 12 पूर्ण असलेला कोणताही नागरिक या स्पर्धेत सहभागी होईल, अशी माहिती सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी तथा क्रीडा भारतीचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार. क्रीडा भारतीच्या वतीने क्रीडा ज्ञान परीक्षा यावर्षीही संपूर्ण देशामध्ये आयोजित केली गेलेली आहे. ही परीक्षा 6 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 5 वाजेपासून तर संध्याकाळी 5 पर्यंत असणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन आहे आणि यामध्ये पूर्णपणे क्रीडा संदर्भात, स्पोर्ट्स संदर्भातच प्रश्नावली असणार आहे. 20 मिनिटाची ही परीक्षा आहे की ज्यामध्ये 50 प्रश्न विचारले जातील आणि त्या 50 प्रश्नांमध्ये जे जास्त मार्क घेतील आणि कमी वेळेत सोडवतील असे विजेते असतील. आणि या स्पर्धेमध्ये जे रजिस्ट्रेशन करायचे ते क्रीडा भारती kgp.org ही वेबसाईट आहे. याच्यावर जाऊन आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. वयवर्ष 12च्या पुढचे कुठलाही विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, क्रीडा शिक्षक जे कोणी असतील सगळे नागरिक नाशिकमधले हे सगळे रजिस्ट्रेशन करू शकता. याची रजिस्ट्रेशन फी नाममात्र 20 रुपये आहे आणि प्रत्येकाने रजिस्ट्रेशन करावं. याचे जे अवॉर्ड्स आहेत, कॅश अवॉर्ड, हे पहिला पुरस्कार 1 लाखाचा, दुसरा 50,000चा, तिसरा 25,000 आणि चौथा 11,000. परंतु हे जास्त प्रमाणात 11,000 11 विद्यार्थ्यांना दिले जातील, 25,000 6 विद्यार्थ्यांना दिले जातील आणि 50,000 2 विजेत्यांना दिले जातील आणि 1 लाखाचं एक बक्षीस आहे. अशा पद्धतीने बक्षीस आहे. त्याचप्रमाणे सर्व जे सहभागी होतील त्या सगळ्यांना ई प्रमाणपत्र हे त्यांच्या मोबाईलवर किंवा त्यांच्या मेल आय डीवर त्यांना प्राप्त होणार आहे. नाशिकमधून जास्तीत जास्त या संख्येने या जी क्रीडा ज्ञान परीक्षा आहे क्रीडा भारतीची याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आमच्या संपूर्ण जी टीम आहे क्रीडा भारतीची यांच्या वतीने आम्ही आव्हान करतो नाशिककरांना. जे जे काही विद्यार्थी असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असतील, मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा इतर कुठल्याही क्लबचे, स्पोर्ट्स क्लबचे विद्यार्थी असतील, या सगळ्यांनी याच्यामध्ये आपल्या पालकांसह आणि शिवाय आपल्या सिनियर जे आजी आजोबा आहे यांच्यासह सगळ्यांनी सहभागी व्हावं असं एक आव्हान या निमित्ताने क्रीडा भारतीच्या वतीने आम्ही सगळे करतोय. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी याच्यावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं आणि 6 सप्टेंबर रोजी ही परीक्षा द्यावी. धन्यवाद. प्रथम क्रमांक येणाऱ्या विजेत्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, तर द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या 2 विजेत्यांना 50 लाखांचे 2 बक्षीस देण्यात येतील. तरी नाशिक जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा संस्थांनी या उपक्रमाचा प्रसार करून जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन क्रीडा भरती नाशिकतर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आनंद खरे, विंग कमांडर प्रदीप बागमार, संजय पाटील, दादा देशमुख, सुरेखा पाटील, श्रद्धा जोशी, मंजिरी पाटे, चंद्रकांत भाग्यवंत आणि JP पवार हे उपस्थित होते. मनोहर गायकवाडसह गुड्डू शेख,